इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिला, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते. पर्याय अ. राजीव गांधी, ब. श्रीमती इंदिरा गांधी, क. एच.डी. देवेगौडा, ड. पी.व्ही. नरसिंहराव. उत्तर आहे अ. राजीव गांधी. प्रश्न 2, भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होत. पर्याय डॉक्टर वर्गीस कुरियन, व. डॉक्टर होमी भाभा, क. एस.एम. स्वामीनाथन, ड. नॉर्मन बोरलॉग. उत्तर आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. प्रश्न पहिल्यातला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1. इंदिरा गांधी आणीबाणी, 2. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, 3. पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा, 4. चंद्रशेखर मंडल आयोग. चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग. प्रश्न 2 अ. पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालक्रमानुसार तक्ता तयार करा. पहिला, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, कालावधी 1947 ते 1964. दुसरे, प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री, कालावधी 1964 ते 1966. तिसरे, प्रधानमंत्री इंदिरा गांधी, 1966 ते 77. चौथे, मोरारजी देसाई, 1977 ते 1979. पाचवे, चरण सिंग, 1979 ते 1980. सहावे, इंदिरा गांधी, 1980 ते 1984. सातवे, राजीव गांधी, 1984 ते 1989. आठवे, विश्वनाथ प्रताप सिंग, 1989 ते 1990. नववे, चंद्रशेखर, 1990 ते 1991. दहावे, पी.व्ही. नरसिंहराव, 1991 ते 1996. अकरावे, एच.डी. देवेगौडा, 1996 ते 1997. बारावे, इंदर कुमार गुजराल, 1997 ते 1998. तेरावे, अटल बिहारी वाजपेयी, 1998 ते 2004. चौदावे, डॉक्टर मनमोहन सिंग, 2004 ते 2014. ब. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण. उत्तर: 1. जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे होय, म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. 2. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली. आर्थिक उदारीकरण घडून आले. 3. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. 4. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्व क्षेत्रात बदल घडून आले. 2. धवल क्रांती. उत्तर: 1. स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. 2. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प सुरू केला. 3. सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला. 4. त्यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली. डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवल क्रांती घडून आणली. प्रश्न 3 अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. उत्तर: 1. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
2. या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून 1977 साली सत्ता हस्तगत केली. 3. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. 4. परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिने टिकले. 2. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर: 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले. भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शीखांच्या प्रार्थनास्थळांचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर: 1. ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. 2. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. 3. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. 4. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. ब. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले? उत्तर: 1991 साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या. 1. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला. 2. पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. 3. याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचे पुढे देशावर दीर्घ परिणाम झाले. भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे कोणती? उत्तर: भारताच्या अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: 1. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. 2. आर्थिक स्वावलंबन. 3. सामाजिक न्याय. 4. सामाजिक रचना. 4. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने याची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने: उदाहरणार्थ, भारत पाकिस्तान युद्ध. बलस्थाने आहेत विविधतेत एकता. 2. दुसरे आव्हान आहेत आर्थिक विकास. तिसरे आव्हान आहेत दहशतवाद व सीमांचे संरक्षण. चौथे आव्हान आहेत फुटीरतावाद. बलस्थाने: पहिलं बलस्थान आहे विविधतेतही एकता. दुसरे लोकशाही परंपरावरील जनतेचा विश्वास. तिसरे अण्वस्त्र सज्जता. चौथं बलस्थान आहेत विज्ञान व तंत्रज्ञान.